एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां देर रात शोर मचाकर शांति भंग करने वालों के खिलाफ पुलिस ने कड़ी कार्रवाई की है। माननीय उच्च न्यायालय द्वारा ध्वनि प्रदूषण को लेकर जारी किए गए सख्त आदेशों के बावजूद शहर के कुछ इलाकों में बिना अनुमति के और तय समय सीमा के बाद भी लाउडस्पीकर बनाए जा रहे थे। मेरी जानकारी के अनुसार नागपुर के यशोधरा नगर पुलिस थाना हद के पंचवटी नगर और यादव नगर इलाकों से पुलिस को देर रात 10 बजे के बाद भी तेज आवाज में साउंड सिस्टम बजने की शिकायतें मिल रही थी। स्थानीय निवासियों की शिकायत पर बीट मार्शल और पुलिस की टीम ने मौके पर पहुंचकर जांच की। जांच में पाया गया कि आरोपी बिना किसी प्रशासनिक अनुमति के तेज आवाज में गाने बजा रहे थे, जिससे आसपास के लोगों को काफी परेशानी हो रही थी। इस मामले में पुलिस ने आरोपी महेश मिश्रीलाल चौधरी उम्र 22 वर्ष पंचवटी नगर कामठी रोड निवासी, शुभम राजेंद्र मेश्राम 30 वर्ष तथागत नगर स्वीपर कॉलोनी निवासी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच यशोधरा नगर पुलिस कर रही है। बीट मार्शल कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार राहुल राजगिरे व दुर्गेश शुक्ला यांना रात्री 10 वाजल्यानंतर साऊंड सिस्टम चालू आहे व त्याच्या आवाजामुळे आम्हाला त्रास होतोय असे पंचवटी नगर व यादव नगर या परिसरातून कॉल प्राप्त झाले होते। सदर ठिकाणी बीट मार्शल ड्युटीस असलेले पोलीस अंमलदारांनी भेट दिली असता सदर ठिकाणी साऊंड सिस्टम ज्या आहेत विनापरवाना सुरू असल्याबाबतची प्रथमदर्शनी बाब निष्पन्न आल्याने सदर ठिकाणी रात्रपाळीचे अधिकारी नाईट ऑफिसर यांना बोलावून घेऊन पंचवटी नगर येथे महेश मिश्रीलाल चौधरी वय 22 वर्ष राहणार घर नंबर 1747 जुनी कामठी रोड किराणा राजू किराणा दुकानाजवळ बिनाकी मंगळवारी, तसेच यादव नगर येथे शुभम राजेंद्र मेश्राम वय 30 वर्ष राहणार तथागत नगर यादव नगर स्वीपर कॉलोनी नागपूर हे जे साऊंड सिस्टम धारक जे आहे विनापरवाना त्यांनी कोणतीही पोलीस प्रशासनाकडून परवानगी न घेता रात्री हायकोर्टाचे ज्या अंमलबजावणीचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे त्या गोष्टीचं उल्लंघन करून रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम वाजवून सामाजिक शांतता भंग केल्याचे निदर्शनास आल्यावरून सदर प्रकरणात आरोपी महेश मिश्रीलाल चौधरी व शुभम राजेंद्र मेश्राम या दोघांवर वेगवेगळे BNS कलम 223, 270, 289 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। याद्वारे मी नागपूर पोलीस दलातर्फे सर्व नागपूरवासियांना आवाहन करू इच्छितो की माननीय न्यायालयाचे जे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण याबाबत जे सक्त आदेश आहेत व सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाद्वारे अंमलबजावणीबाबत जे गाईडलाईन्स प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने प्रथमतः नागरिकांनी त्यांच्या इथे कोणताही कार्यक्रम असू दे, लग्न, वरात यासाठी किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असू दे सदर ठिकाणी प्रथम संबंधित पोलीस स्टेशन व संबंधित प्रशासनाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे। तसेच परवानगी न घेता कार्यक्रम करणे हा कायदेशीर गुन्हा होतोय। परवानगी प्राप्त केल्यानंतरही परवानगीमध्ये दिलेल्या अटी व शर्ती व माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांनी ज्या अटी दिलेल्या आहेत त्यांचं पालन करणे गरजेचं आहे। या गोष्टींचं पालन न करता उल्लंघन करत असल्याबाबतच्या बाबी निदर्शनास आल्यावर पोलिसांकडून संबंधितांवर जे आहे प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तर मी याद्वारे सर्व नागपूरवासियांनाही आवाहन करतोय की माननीय उच्च न्यायालयाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे व त्यामध्ये आपण नागरिकांनी सदर अंमलबजावणीकरिता माननीय न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं पालन तुम्ही करणे ही तुमची जबाबदारी आहे।